मागच्या अर्धा तास मी इथंच आहे. सर, आज आपण जर बघितलं तर सगळे म्हणजे महायुतीतले 2 पक्ष RSSच्या मुख्यालयात गेले, त्या ठिकाणी त्यांचा बौद्धिक वर्ग होता. अजितदादा यापासून अलिप्त राहिले. तर कुठंतरी महायुतीत एकत्र गेले तरी म्हणजे पॉलिटिकल ॲडजस्टमेंट झाली तरी वैचारिक ॲडजस्टमेंट झाली नाही असं म्हणता येईल आपल्याला? काय मला माहीत नाही का नाही गेले ते आणि न जाण्याचं कारण काय हे मला विचारून तुम्ही त्या प्रश्नाची उत्तरं कशी अपेक्षा करता. त्यांना विचारा, त्यांचं काय त्यांचा कार्यक्रम ठरला असेल, वेगळीकडे कुठंतरी जाण्याची त्यांचा निर्णय असेल, म्हणजे कार्यक्रम वेगळा असेल त्यांचा त्याच वेळी, त्यामुळं कारणं असतील कदाचित. छगन भुजबळ यांनी ज्यावेळी राष्ट्रवादीमधनं 2 गट झाले त्यावेळी जोरदार टीका तुमच्यावरती केली होती. आता त्या पक्षात देखील ते गेले, तिथे देखील समाधान नाही. त्या ठिकाणचे प्रमुख नेते अजित पवार यांच्यावर देखील आता त्यांनी काल आगपाखड केली आहे, मोठी टीका केलेली आहे. माझ्यावर त्यांनी टीका केली ती त्यावेळच्या काळात केली, ती टीका मी विसरलेलो आहे, त्यामुळं माझ्या लक्षात नाही की त्यांनी काय टीका केली. आता त्यांची जी परिस्थिती आहे ती त्यांच्या पक्षांतर्गत आहे. तो पक्षांतर्गत त्यांचा निर्णय जो काय असेल त्याप्रमाणे त्यांनी निर्णय झालेला आहे त्या पक्षात. त्या पक्षाने त्यांच्या अंतर्गत पक्षाच्या कामकाजाविषयी मी बोलणं उचित आहे असं मला वाटतं. आलमट्टी धरणाविषयी वारंवार तुम्ही प्रश्न उपस्थित करत होता. आलमट्टी धरणाचं पाणी कोण प्रश्न उपस्थित करत होतं? तुम्ही प्रश्न मांडत मी होता. कधीच मांडत नव्हतो. 1-2 झाले. डोंट आस्क रॉंग क्वेश्चन्स. काहीतरी विचारायचं म्हणून विचारतंय. आलमट्टी धरणातलं पाणी उंची वाढवल्यानंतर आलमट्टी धरणाच्या पाण्याचा अडथळा महाराष्ट्रातनं जाणाऱ्या पाण्याला होईल का ह्याचं जलसंपदा विभागाने अभ्यास करणं आवश्यक आहे. यापूर्वी झालेल्या अभ्यासामध्ये असा निष्कर्ष आहे की पाणी तिकडं जात असताना आत्ताच्या सध्याच्या उंचीला त्यांनी थांबवलं पाणी, तर त्याचा आज फार मोठा अडथळा महाराष्ट्रातल्या पाण्याला होत नाही. पण आता उंची वाढवल्यानंतर काय अडथळा होतो याचं अभ्यास जलसंपदा विभागाने केला पाहिजे. यापूर्वी एकदा त्यांनी केलेला आहे अशी माझी माहिती आहे. 4 दिवस झाले मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन, मात्र खातेवाटप अद्याप झालेलं नाही आहे. बीड परभणीसारख्या प्रश्नांवर आता बोललं जातं आहे. कालपासून आज एक्स्ट्रा सेशन देखील घेण्यात आलं आहे. मात्र खातेवाटप न झाल्यामुळे का वाटतंय का तुम्हाला योग्य तो निर्णय होईल असा? काय आता सरकार एवढी मोठी मेजॉरिटी आहे, कोणाला खाते दिली काय आणि नाही दिली काय फरक पडतो की 200 जनतेनंच एवढं मोठ्या संख्येनं त्यांना निवडून दिलेलं आहे. 237 मंत्री असल्यासारखेच वागलं पाहिजे त्यांनी. आता ते खाते कुणाकुणाला वाटणार, त्यामुळे खाते वाटप त्यांचं योग्य त्यावेळी त्यांना जे सोयीचं असेल त्यावेळी ठरवतील. पण आता 4 दिवस तरी सध्या मुख्यमंत्र्यांकडेच खाती आहेत सर्व, असंच झालं आहे ते. अर्थात मुख्यमंत्र्यांनी एकही खातं दुसऱ्या कुठल्या मंत्र्यांना दिलेलं नाही, कारण त्यांचा चर्चा चालू असेल कदाचित. नाराजी असल्यामुळे खातेवाटपाला उशीर होतो असं वाटतंय का कुठेतरी? मोठ्या प्रमाणात नाराजी आहे या मंत्रिमंडळामध्ये. मंत्रिमंडळात आहे का आमदारांच्यात आहे? आमदारांमध्ये पण आहे आणि मंत्रिमंडळात खात्यांवरून देखील आहे. नाही, खाती वाटपच झालेलं नाही ना, त्यामुळे खात्यावरून नाराजी होण्याचा प्रश्न अजून उद्भवलेला नाही. ते टप्पा पुढचा आहे. सर, मिटकरी म्हणतात एक आमदार एक मंत्रिपद खाली ठेवलंय, जयंत पाटलांसाठी ठेवलंय. मिटकरींना काय काय अधिकार आहेत हे आपण तपासलं पाहिजे. खोटं बोलतो. आणि मिटकरींनी बोलल्यानंतर जर तसा निर्णय होणार असेल तर मग मला काय हरकत नाही. मिटकरी माझे हितचिंतक आहेत आणि माझ्याविषयी चांगली भावना त्यांची आहे, त्यामुळे ते चांगल्या भावनेतनं बोलत असतील. मला काही त्याच्याबद्दल त्यांच्यावर टीका करायची नाही, पण ते माझे हितचिंतक आहेत, त्यामुळे ते मला नेहमीच चांगलं माझं व्हावं अशा अर्थानं ते सतत बोलत असतात. सर, एनडीए ने मोर्चा खोला अमित शाह के खिलाफ, कहते हैं कि उनके बयान को ट्विस्ट किया जा रहा है, मिस इंटरप्रेट किया जा रहा है. मालूम नहीं मुझे, लेकिन जो सामने दिखाई दिया लोकसभा में जो भाषण हमने सुना उसमें जो है उसके हिसाब से आज देश में लोग आंदोलन कर रहे हैं. अब वो कह रहे हैं कि उसका विपर्यास हुआ है, तो कैसे विपर्यास हुआ है वो अगर सामने आया तो शायद सोच सकते हैं लोग, लेकिन आज तो वैसी परिस्थिति नहीं है. सर, देख रहे हैं कि पोर्टफोलियो डिस्ट्रीब्यूशन अभी तक एक पेच बना हुआ है. छगन भुजबल जैसे सीनियर लीडर नाराज़ हैं, कहाँ कमी नज़र आती है? नहीं, पोर्टफोलियो डिस्ट्रीब्यूशन की बात नहीं है, वो तो मंत्रिमंडल में उनका प्रवेश नहीं हुआ इसलिए वो नाराज़ है, ऐसा आपके न्यूज़ में मैंने देखा. लेकिन वो उनका अंदरूनी मामला है, वो पार्टी में बैठ के वो
समझ लेंगे, एक दूसरे को बात करेंगे।